करतात आहेत आणि शांततेत आम्ही सगळे शहर अध्यक्षांपासून सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही परत घेऊन चाललोय. त्यांनी दगडे मारलेत. असे आंदोलन थांबले आता आंदोलन संपले. आंदोलन संपले. जर आपण बघितलं तर मागील जवळपास 1 ते 1.5 तासापासून हे आंदोलन चालू होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून इथं जमण्यात आले, साऊंड लावण्यात आलं. तुम्हाला कुठली परवानगी नव्हती, तुम्ही आंदोलन केलं. अर्थात काँग्रेसचे एका कार्यकर्त्याचे दगड डोकं देखील फुटले, रक्त. सुरुवात कोणी केली आहे? त्यांनी आधी दगड फेकायला सुरुवात केली, आम्ही नाही मारले. तुम्ही इथं आंदोलन करता, तुम्हाला परवानगी नाहीये. अहो कोण म्हणलं आमच्याकडे? अहो थांबा जरा 2 मिनिटं. काय पोलीस काय म्हणतात? पोलीस काय नाही, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्हाला मदत करतायत सहकारी? कोण म्हणलं? हे बघा हे मदत आहे. अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस कार्यकर्ते आता सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत. आपण जर बघितलं तर सगळे ध्वज, काही भगवे ध्वज आहेत, भाजपच्या पक्षाचे ध्वज आहेत. इथंच भाजपने आंदोलन केलं होतं, साऊंड देखील लावलेले होते, महाराजांचे गीत काही या ठिकाणी लावण्यात आले होते आणि काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आंदोलन करत होते. आता महाराजांचा जो फोटो आहे तो देखील या ठिकाणी आहे आणि भाजपचे कार्यकर्ते इथं आंदोलन करत होते. आत्ता जर आपण बघितलं तर पोलिसांना देखील दगड लागलेला आहे आणि त्यातच काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना देखील दगड लागलेला आहे. आपण काँग्रेस भवनमध्ये आतमध्ये जाऊन जे अध्यक्ष आहेत आणि इतर लोक आहेत त्यांच्याशी बोलू, काय परिस्थिती आहे. पुण्यात अशा पद्धतीने तर कधीही आंदोलन यापुढे झालेलं नाही. थेट एकमेकांना दगडफेक करणं, इतर गोष्टी ज्या आहेत आपण बघितले तर इथं भाजप काँग्रेसकडून आरोप होत आहेत की पोलीस भाजपला मदत करते. आपण थेट अध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू, काय नक्की त्यांचं म्हणणं आहे. अरविंद शिंदे साहेब, एक मिनिट. ज्या पद्धतीने हे आंदोलन होतंय, काय वाटतं तुम्हाला? परंपरा नाहीये ही पुण्याची. परंपरेने आम्ही पहिलाही सांगत होतो, या पद्धतीने दगड मारता महिलांना लागले, डोकी फुटली. ह्या पद्धतीचं तुमचं आंदोलन आहे. अटक केली पाहिजे धीरज घाटेला. 1 नंबरचे नालायक माणूस आहेत. चल पोलीस मदत करत होते, काय वाटतं तुम्हाला? काय एवढं तणाव का? पीआयच्या सहकार्याने पोलिसांच्या सहकार्याने केलेले. घाटेला अटक करा, हे मागणी आमची. काँग्रेस पक्षाची हे मागणी आहे का धीरज घाटेला अटक करा, नाहीतर बांगड्या घालून बसा घरात, बांगड्या घालून घरात बसा. ऐका, नक्की त्यांचं म्हणजे हे वाद असं का सुरू झालं? काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आतमध्ये जमले, थेट दगडफेक झालं, एका महिला कॉन्स्टेबलला लागलं, तुम्हालाही लागलं. काय नक्की? आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ह्या पद्धतीने हमला करण्याचा नाही. एक मिनिट, हिजड्याप्रमाणे आंदोलन केलेले, दगड मारलेली आहेत. आंदोलन करा ना, ज्या पद्धती महिलांना लागलेली दगड. कोणत्या विषयावर? फक्त हे पुण्याच्या संस्कृतीला शोभणार आहे का? काल बोट लागले, महापौर तिथं असताना महापौर संरक्षण दिलं, त्याला काय संरक्षण दिलं? अर्थात जर आपण